ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता मी विनंती करतो ज्यांच्या शुभ बॉल भागवाच्या ते आले बरोबर ती लाईन वरती. इकडे देखो इकडे देखो. सो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजांची म्हणजे आजांचा मानाचा भागवत अभिषेक आहे. तो इथे चिपळूणमध्ये गोलकोटा गावात. तर आजचा फायनल डे आहे. आमचा पहिला राऊंड आहे चिवेली आणि कितकी आहे ग्राउंड. आमची काल एक टीम होती, कालची टीम आमची हरली आमची आणि आज आमची ए टीम आहे. तर आज बघूया कसा परफॉर्मन्स देतो बघू. आपण पुढे ग्राउंडवर आलो आहे. आमचं ग्राउंड तुम्हाला दाखवत आहे. नजर घटी दुर्घटना घटी ग्राउंड आहे. आपली नजर जर क्षेत्ररक्षक असती आमच्या इथं इथं सोडला नसता आणि त्यामुळे ह्या म्हणजे पोरं आहेत आमची. धक्का बसतो. त्याला लगेच पल्लीकडे सुरू झाली. तू काय बोलणार आहेस? काय बोलणार राजूदा तू सनस्क्रीन लावू नकोस. गजब बेइज्जती है. मी नाहीच लावणार आहे. कारण सनस्क्रीन खाली होईल पण तुझ्यात काय फरक पडणार नाही. मी लावणारच नाही. हा एवढा भाग एडिट करून टाकणार. नाही त्याच्यावर एखादी काय मी आहे तर मीम्स टाकणार आहे त्याच्यावर मीम्स. तर आता आमचा राऊंड आहे. पहिलाच राऊंड आहे आता. नंतर आमचा पहिलाच राऊंड आहे आमचा. सचिनची बॅट शांत राहिली होती परंतु शेवटच्या षटकामध्ये त्याने आता हल्ला केलाय. आक्रमण आपल्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तो सगळं आता आमचा परिश्रम झालाय. आम्ही आता जातो जेवायला जातोय. हे आमचे स्टार प्लेयर आहेत मकरंद कासेकर. तर आता मी जेवायला आलो होतो. एवढा आतमध्ये पॅक आहे ना, सगळा फुल पॅक आहे म्हणजे. आता आम्ही जरा बघायला आलो, नजराना दाखवूया. इकडं आम्ही आलो आता. तर आता आम्ही पोटपूजा करून आम्ही जातोय आता. जाम जेवलो कुत्र्या का जेवले मी. तेजस्वी लोग हैं हमारे पास. मॅन फ्रॉम सोनगाव दोघांचे जेवण. आमचं हिटर आहे. हिटर भाई आज आहे ना. आमचा हे टोपी घातला ते हिटर आहे. कसं बॅट पॅच चालू आहे. वक्त में थोड़ा सा साथ नहीं है तो लोगों ने मेरी काबिलियत को चेक करना शुरू कर दिया. आणि हा यंगस्टर्स यंग टॅलेंट. नाव काय दुर्वेश अण्णा पडवल. तर आता आम्ही तिथे जातोय ग्राउंडवर. आणि हा सुद्धा ब्लॉगर आहे. तुम्हाला सांगतो हा सुद्धा ब्लॉगर आहे. ही किडी सुद्धा ब्लॉगर आहे. तर मित्रांनो भेटू आपण डायरेक्ट ग्राउंडवर. चला फायनल. खेळाडूंना आता शुभेच्छा दिल्या जात आहेत. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता कार्यसम्राट माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. या स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि मॅच 3 षटकांत असेल याची दक्षता घ्या. या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेचे सर्व विद्यमान नगरसेवक उदयदादा जोडे साहेब देखील आहेत. यशस्वी उद्योजक संकेतजी शिंदे साहेब आहेत. विकीदादा नवेकर देखील आहेत. विद्यमान नगरसेवक नगरसेविका निष्पा मॅडम नागपूर हे देखील आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता भगव्या चषकामध्ये त्याच पद्धतीने सुषमा काही कासेकर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. तुप्ते मॅडम कासेकर हे देखील पाहायला मिळतात. आणि त्यांच्याबरोबर अनेक स्पॉन्सरचा शेवटचा बॉल भगवा चषक 2026 चा मान कोणाला गेलाय. 9वा पर्व सेलिब्रेशन करतो मैदानामध्ये. मोठ्या फरकानं मोठ्या मार्जिननं आता फटाक्याची आतिषबाजी
फटाक्यांची आतिषबाजी तुम्हाला विजेता संघ आपण पाहू शकतो तुमच्या स्क्रीनवरती. प्रसंग एक मान यंगस्टर स्पोर्ट क्लब घेतली विजेता झालेला आनंद असेल कारण त्यांचा निलेशजी दिवेकर साहेब आता आनंद तुमच्या बाजूने आलेला आहे. विजय तुमच्या बाजूने आलेला आहे. विजयचा शिक्कामोर्तब केलेला आहे. तेजस जयचौडेकर कॉंग्रॅच्युलेशन अप्रतिम कामगिरी झालेली आहे. सर्वांचा मनापासून आभार. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. जुळे यांना विनंती करतो की आपण हॅट्रिक कंप्लीट झाली आमची. हॅट्रिक भाई हॅट्रिक. आपला तुमचा जो संघ आहे की यंगस्टर किती या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकला कसं वाटतंय? गजब पाहिजे. खरं तर पहिले गोळपूर गावचं मी आम्हाला सांगायला संधी दिलीबद्दल मी धन्यवाद मानतो आणि चांगलंच वाटतंय. गेली 3 वर्ष आम्ही हा कप्पावरती पहिला नंबर तेजस असं वाटलं होतं का तुमचे संघ या स्पर्धेमध्ये फायनल जिंकणार आणि भगवा चषक आपण केतकीमध्ये नेणार? नाही, खरं तर पहिली मॅच आमची भरपूर ही झाली कारण की बॉलर नंतर ते आले बरोबर ती लाईन वरती तर टाकले कारण की थोडीफार जरा ही झालीच होती आमची वर खाली जरा बॉलिंग मध्ये आणि नंतर मग झाली आणि गाडी जवळ आली. तेजस आज भगवा चषक या तिसऱ्यांदा आपण जिंकला. टायटल तुमच्याकडे गेलं ते बॅट्समॅन तुला मिळालेलं आहे आणि हे डेडिकेट कोणाला करणार आहे? आज घरामध्ये तुझी आई देखील असेल, तुझी वाईफ देखील असेल, बरेच काय असेल. एका चांगल्या खेळाडू बनण्याच्या मागे एक चांगल्या त्याच्यात इस्त्रीचा हात असतो. आज हे डेडिकेट कोणाला करणार? तिचा हात असतो पण घरातून सांगतात की तू जाऊच नको खेळायला त्याच्यामुळे मी घरच्यांना मी ऋषीला डेडिकेट करेन कारण की बॅट बॅट माझा महिनाभर चालूच होता आणि त्यानं बॅक केलं मला की चांगलं म्हणजे होईल त्याच्यामुळे आज झालंय. आणि एका चांगल्या खेळाडूंना निश्चित डेडिकेट केलेल्या ऋषिकांचा देखील टाळ्या बांधल्या पाहिजेत. एका वाईट वेळामध्ये एक चांगला जो समर्थन असतो तो आपला नो डाऊट या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन भगवा चषक 2026 मध्ये तो ठरला यंगस्टर 11 केतकी. टाळ्यांचा गजर सो काय आम्ही आता चॅम्पियन झालो. आम्ही सलग 3 वर्ष आम्ही फायनल मारले आम्ही आणि आता आम्ही चाललो आता मुंबईला. त्यांची आहेत आशिर हरिबे कसं वाटतं बरे? 3 वेळा चॅम्पियन झाले. सलग 3 वेळा चॅम्पियन झालो आहे आणि हा आमचा बॉलरचा आमचा जरा बॅड दिवस होता आजचा दिवस जरा पण भारी नंतरच्या मॅचला भारी कमबॅक केला भावाने. तुझ्याला कसं वाटतं? तुझ्याला कसं वाटतंय? काय 3 वेळा चॅम्पियन झालो आम्ही. खूप जण बोलत होते की आम्हाला तुम्ही रविवारी नाही खेळत, संडेला नाही खेळत, पण संडेला खेळून दाखवलं आणि फायनल देखील मारून दाखवले आम्ही. मोठमोठे बरेच आम्हाला बोलले होते की तुम्ही सॅटर्डेला छोट्या छोट्या टीमांसोबत खेळून तुम्ही फायनलमध्ये जातात पण आम्ही ह्या टायमाला आम्ही बोललो की आता आम्ही राऊंड संडेला घेणार आणि संडेला आम्ही यांना फायनल मारून दाखवणार आणि तर आमचं स्वप्न फायनली पूर्ण झालेलं आहे. तर आता आम्ही जेवणार. अजून खूप गर्दी आहे स्टेशनला. काही आम्ही असा ट्रेन पकडणे मांडला बाबा भेटा मांडला बा हे बघ अशी अवस्था आहे का. अंशु अंशु आहोत आता पनवेलला आम्ही उतरायचं आहे. तर काहीच आम्ही रॅपिड बुक करतोय पण याला तिथं जायचं तर लोकेशनच माहित नाही त्याला. तिथला एरिया कुठला आहे, लोकेशन कुठलं आहे त्याला माहीतच नाही. आता कॉल नाही झाला त्यानं. आता
एवढं जरा मी आता तिघं चौघं नाव मी आता हॅलो अजून ह्याची बुक करतोय त्याला लोकेशनच माहित नाही आता हॅलो का आला का आलाय तुमचं ऍडजस्ट करेल काय तू लागला का पूर्ण माझी गाडी आहे त्या ये इधर आओ ये हाथ दिख रहा है मेरा भावाला तुझा जीवात जीव आला इकडे देखो तुला फोन ठेवणार दे ना गेला तो गेला रिटर्न का का म्हणजे गेला तो पण आता हे काय आता आमच्या भावाचं नशीब त्याला म्हणजे 4 सीटर मध्ये एक एक्स्ट्रा त्याला ऍड केलेली आहे त्याला आता कचरले मग पुढे इथं तर नशीब आहे त्याचं इथं त्यानं तोंडाच्या अक्षरची चिमूल केली एवढा तोंड केलेलं आहे त्यानं काय दुकड झाला होता त्या कपाला 12 वाजता अरे ते रॅपिडो तरी कॅन्सल करून केलीस गेला परत रिटर्न तू कसा बोललास त्याला हॅलो हा भाई किधर रे आता बोलले मी हा हॅलो तो असं ऍक्च्युली एकूच एक आणि तू ते धमकव त्याला अजून त्याला तू किती रे हरला ना तू जेव्हा कॅन्सल काय पळाला तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय